इथली जमीन, इथली हवा ही प्रदूषित होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या भागाचा सर्वनाश होणार आहे. रोजगार तर काही निर्माण होणारच नाही याच्यामधून, परंतु ज्या पद्धतीने ते इथे जे क्रशिंग करणार आहेत किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यातून त्यांनी खोटी माहिती जनतेच्या मातीत थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या प्लांटमुळं या सगळ्या भागाचा जो नाश होणार आहे तो विनाश थांबवण्याचं फक्त आणि फक्त इथल्या जनतेच्या हातामध्ये. जनतेने हा अन्याय सहन करायचा नाही. तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या जातीचे आहात, कुठल्या प्रांताचे आहात, काही महत्वाचं नाही. काहीही करून हा प्लांट इथं होता कामा नये या ईर्ष्यानं लोकांनी एक व्यापक जन आंदोलन उभं केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की इथल्या सगळ्या लोक जर एकत्रित आले तर त्यांची ताकद 100 अदानींच्या पेक्षा जास्त आहे. आम्ही हा प्लांट इथे होऊन देणार नाही अशा ईर्ष्यानं सगळ्या लोकांनी आंदोलनात उतरलं पाहिजे आणि मला खात्री आहे की आम्ही लढणार आहोत. आमचा नुसता रोजगाराचा प्रश्न नाही तर आमच्या या सगळ्या विभागाच्या सन्मानाचा पण प्रश्न आहे. उद्या ते कुठलाही प्लांट आणतील आणि सांगतील की आम्ही तुम्हाला आणि प्रदूषण तयार करतील आणि म्हणतील आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. असला रोजगार पाहिजे का आम्हाला? भिंत देतात रोजगार देतात म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की उलट याच्या पुढची आमची अशी मागणी आहे की सगळी जागा एनआरसीची जी अदानीने घेतली, अदानीच्या बापाची जागा होती का ती? इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची जागा होती ती. तुमची कंपनी बंद पडली, तिथं आता प्रोडक्टिव्हिटी थांबलेल्या आहेत. सगळ्या जागा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पूर्वजांच्या होत्या, ज्या शेतकऱ्यांच्या आहेत त्याने त्या आता परत द्यायला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन याच्या पुढे सुरू आहे.